विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशन महिला उद्योजक पुरस्कार 2026 जाहीर. रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये दारूच्या नशेत समुद्रात उतरलेल्या एका पर्यटकाचा जीव जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला. कोल्हापूरमधल्या घाटकरवाडी आणि आसपासच्या परिसरात जंगली हत्तींकडून सतत होणाऱ्या शेतीच्या नुकसानामुळे आजरा इथे हत्ती संगोपन केंद्र उभारण्याचा घेण्यात आला निर्णय. संभाजीनगर विभागातील छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024 पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि शहर स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनला जाहीर. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहराजवळच्या शेपवाडी इथे कृषी उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न. कोल्हापूर जिल्ह्यात माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या अभिनव उपक्रमांतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात लावणी करत साधला शेतकऱ्यांशी संवाद. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 1 केलेल्या कारवाईत 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करत गुटखा माफियासह तिघांना वाहनासकट करण्यात आली अटक. पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतल्या 6 जणांना अटक करत सुमारे 14,87,000चा मुद्देमाल करण्यात आला जप्त. आणि वाशिम जिल्ह्यातल्या तेजस सोमाणी, सुजल कोठारी आणि उदय गांधी यांनी अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणारे हिमालयातील 14,100 फूट उंचीवरील हमटा पास ट्रेक केला यशस्वीरित्या पूर्ण. क्रीडावृत्त.